ऑफिसच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेत 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप करत ट्विटर बॉम्ब टाकलेल्या कपिल शर्मावर आता हे प्रकरण उलटण्याची शक्यता आहे। कारण ज्या बांधकामासाठी लाच मागितली गेली ते वर्सोव्यातलं ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केलाय। वर्सोव्याच्या ज्या भागात हे ऑफिस थाटलं जातंय तो भाग रहिवासी बांधकामासाठी राखीव आहे, पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरू झाला असा आरोप होतोय। आज सकाळी कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्विट करून महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या मंजुरीकरता 5 लाख मागितल्याचा आरोप केला। इतकंच नव्हे तर आपण आतापर्यंत 15 कोटींचा टॅक्स भरल्याची आठवणही करून दिली। शिवाय हेच का ते अच्छे दिन असा सवालही विचारला। मात्र ट्विटला 6 तास उलटण्याआधीच कपिलचं हे ट्विटर अस्त्र त्याच्यावरच उलटू शकतं। दरम्यान कपिलच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनेही लाचखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्माने उघड करावं असं आवाहन पालिकेने केलंय। या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिलं।